तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर एका छानशा कार्यक्रमाला मी चाललेले आहे, त्यामुळे असं मस्त मेकअप केलेला आहे आणि ही साडी आहे. संध्याकाळचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अशा पद्धतीने साडी घातली. चला तर आता पटकन आवरायचं आहे. छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम मे बी असणार आहे. तर इथे मी तुम्हाला पूर्ण माझ्या साडीचं लुक दाखवते. अशा पद्धतीने साडी घातलेली आहे. वन साईड पदर घेतलेला आहे, त्यावर लॉंग असं मंगळसूत्र आहे आणि मस्त दिसते. मला ते साडीचा कलर पण खूप आवडतो. पार्टीवेअर सारखे आहे, मस्त संध्याकाळच्या टाईमला खूप छान चमकते. मशरूम बनवणार आहोत आम्ही. हे मशरूम आणले आहे डीमार्टमधून. असं पॅकेट भेटतं, 200 ग्रॅम आहे. 200 ग्रॅमचं आहे. त्याला अशी माती असते खूप सारी. तिथे मी पीठ घेतलेलं आहे आपलं गव्हाचं पीठ आणि असं हे मस्त याच्यात बुडून असं स्वच्छ करायचं. हे निघतं असं असं हे पूर्ण हे करून त्यातली माती घाण काढून टाकायची. काय आता हे मी सगळं क्लीन करून घेते ह्याच्यात पीठ टाकून असं, आणि ह्याच्यात मग स्वच्छ धुवायचं. चला ते पूर्ण कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. चला तर इथं आता माझे जे मशरूम आहे ते कट करून झालेले आहे आणि वाटाणा आहे व तो पण घेतलेला आहे. टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि कांदा फ्राय करायला घेतलेला आहे. वाटण्यासाठी मी कांदा फ्राय करून घेणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मशरूमची भाजी करतात, तर मी यूट्यूबला पाहिलं. फर्स्ट टाईम ही भाजी मी करत आहे. ते पाहू शकता वाटण वगैरे झालेलं आहे. त्यात टोमॅटोची ग्रेव्ही आणि जी कांदा खोबरं लसूण अद्रक त्याचे वाटण आहे ते ग्रेव्ही टाकलेली आहे. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत मी हे फ्राय करणार आहे आणि त्यानंतर मग मसूर आणि जो वाटाणा आहे तो त्यामध्ये मिक्स करणार आहे. बघू आता कशी होती. फर्स्ट टाईम ही भाजी मी करत आहे. खूप वेळा मला करायची इच्छा होती, परंतु माहीत नव्हतं. तर यूट्यूबवर मी पहिल्यांदा पाहिलं. वेगवेगळ्या रेसिपी असतात, जसं आपल्याकडे इन्ग्रेड अवेलेबल असते त्यानुसार करतात. तिथे पाहू शकता या वाटणामध्ये मी मशरूम आणि वाटाणा टाकलेलं आहे. तसं तेल सुटेपर्यंत आपण हे फ्राय करणार आणि त्यानंतर मग आणि मशरूम हे ओलसर असते, त्याला पाणी जास्त असते, त्यामुळे ह्याच्यात या भाजीमध्ये आपल्याला थोडेसेच पाणी ॲड करायचे, कारण जास्त पाणी टाकले तर भाजी चांगली होत नाही. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे मशरूमला तर तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. अशी पण ग्रेव्ही बनवू शकते आणि मशरूम लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ह्या भाजीसाठी मी थोडेसे जे वाटणाचे पाणी आहे तेवढेच टाकणार आहे, जास्त काही नाही. तर पाहू शकता जो बाऊल आहे एवढाचाच हा बाऊल आहे. तेवढं पाणी जे वाटणाचं मिक्सरचं भांडं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आणि तेवढंच पाणी यासाठी यूज केलेलं आहे. तर चॅनलवर जर कोणी नवीन असेल आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा, लाईक करा. चला तर मला पटकन आवरून घ्यायचं आहे. भाजी मी शिजायला टाकलेली आहे, कारण कार्यक्रम म्हणजे लवकर उरकणार आहे. त्यासाठी आता मला जायचे, त्यामुळे मी पटकन रेसिपी केली आणि पाहू शकता भाजी करून झालेली आहे. शिजायला जास्त पाणी नाही टाकलं, त्यासाठी ग्रेव्ही वगैरे बनवून झालेली आहे. पाहू शकता शिजली आहे. फर्स्ट टाईम मी ट्राय केली, बघू आता कशी. चला तर मशरूमची भाजी तर माझी झालेली ते पाहू शकता. माझी पण तयारी झालेली आहे आणि आता मी डाळ भात लावणार. आणि कारण तिथं गेलं नाही कुपन भेटतं आणि कुपन दिल्यानंतर मग बाहेर येऊन देत नाही. तर भाजी तयार झालेली, आता डाळ भात लावणार आणि मग आम्ही बाहेर जाणार आहे. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते. चला तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि मस्त असं मनोरंजन आहे महिलांसाठी. तिथे कुपन भेटलं जातं, ते कुपन घेऊन आपल्याला आतमध्ये एंट्री असते आणि हे कुपन घेतल्यानंतर बाहेर येऊन देत नाहीत, कारण नंतर इथे पैठण्या मिळतात. पैठण्यांचे अनाऊन्समेंट होते, मग लकी ड्रॉ काढले जातात.
पाहू शकता, लाईटिंग पण खूप मस्त आहे. अजून बायका यायला सुरुवात झालेली आहे. आतमधून पूर्ण गेट पॅक केलं, बाहेर जाऊन देत नाही. एकदा बसलं की आपण पूर्ण कार्यक्रम करून बाहेर जायचं नाही. आणि ते कुपन असल्याशिवाय आम्हाला गिफ्ट भेटणार नाही. लकी ड्रॉ पण निघले जातात आणि त्यानंतर कुपन हे दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसला जाऊन मग आपल्याला जे काही वाण आहे ते दिले जाते. पण तोपर्यंत आपण इथे बसायचं. छान छान महिलांसाठी ते कार्यक्रम असतात, लावणी वगैरे असतात, ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे, ते पाहू शकता तुम्ही. कोणाचं नाव आहे? कोणाचं रनिंग आज आपले प्रमुख आपण पहिलं तर टाळ्याबद्दल स्वागत करणार आहे. स्वागत आहे सप्तसुमारांनी आणि नाशिक चालू कोणी पाहुणे आले ना नाशिक कुपन काढलं. सगळ्या महिला सावधान. आपले नंबर बघ, 60 किती आपला? महिला कोण आहे? 60. भाग्यवान वहिनी कोण आहे? आणि कुपन क्रमांक कोणाचं कुपन निघतंय? महिलांना ऐकायला येते माझा आवाज. लकी नंबर पहिला क्रमांक आहे 3. नाही कोण? अरे बघू नंबर भाग्यवान महिला कुपन क्रमांक 378 378. साडी भेटली. महिला मंडळाचे अध्यक्ष कमिटीमध्ये असं वहिनी काय सुंदर सुंदर साड्या असतात. दाजी त्यांच्या स्वामी सेंटरला भेट द्या. हरवून जा तुम्ही, हरवून जा साड्यांचा विश्वास. त्यातली मी एक सुंदर पैठणी घेऊन आलो आहे. दाजी सर धन्यवाद एवढ्या सुंदर साड्या दिल्याबद्दल. आणि या साड्या ही साडी घेण्यासाठी तुम्हाला उखाणा घ्यावा लागेल. उखाण्यामध्ये तुमच्या नवऱ्याचं नाव आलं पाहिजे तर ती साडी तुम्हाला मिळेल. ऐकून घ्या, काय यावं लागेल साडीवर घेऊन आलो. या नवऱ्याचं नाव आहे